नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पवार, मालक ऑर्गॅनिक फार्मिंग अँड गोट फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा मुख्य हेतू म्हणजे शेती आणि शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहे त्यामध्ये शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, कुक्कुटपालन असेल आणि कुक्कुटपालन असेल, या सर्वांची माहिती या चॅनलच्याद्वारे व्हिडिओ बनवून आपल्याला कळवण्यात येईल. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर शेती आणि शेतीशी संबंधित जे उद्योग आहे यामध्ये याची सविस्तर माहिती या यूट्यूब चॅनलला टाकली जाईल आणि ती आपल्यापर्यंत पोचेल. तसे शेती म्हणजे काय, तर शेती करताना कोणती शेती केली पाहिजे, तर शेती करताना सेंद्रिय शेती केली पाहिजे. ती का केली पाहिजे याचा मुख्य हेतू हा आहे की 2 ते 4 दिवसापूर्वी, साधारणतः 4 दिवसापूर्वी मी TV चॅनलला एक शास्त्रज्ञांचा शेतीविषयक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये त्या शास्त्रज्ञांचा असा निष्कर्ष निघाला, जे आपण युरिया वापरतो, DAP वापरतो, 19-19, 0-32, 10-26 ही खते जी वापरतो ती जर इथून पुढच्या काळामध्ये 10 वर्ष सलग वापरली तर पुढील 15 वर्षात भारताची 90% जनता ही कॅन्सरने बाधित होईल असा निष्कर्ष काढण्यात आला. म्हणून मग याला पर्याय कोणता, तर याला पर्याय सेंद्रिय शेती. तर सेंद्रिय शेती मग ती कशी करायची, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेतीचे प्रकार किती, सेंद्रिय शेतीमध्ये कोणती खते वापरतात, याचा अनुभवी शेतकऱ्यांना भेटून आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून जे व्हिडिओ बनवले जातील ते व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्याद्वारे आपल्यापर्यंत पोचवले जातील. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर आता जशी लोकशाहीची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी तयार केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही, तसेच सेंद्रिय शेती म्हणजे पिकांनी पिकांसाठी तयार केलेली खतरचना म्हणजेच सेंद्रिय शेती. तसेच रासायनिक खतांचा वापर न करता केली जाणारी खते म्हणजे सेंद्रिय शेती. तर या सेंद्रिय तुम्ही म्हणसाल रासायनिक खते न वापरता शेती कशी करायची, तर मग सेंद्रिय ते वापर न करता सुद्धा सेंद्रिय शेती केली जाते. तर मग सेंद्रिय शेतीची जी खते आहे ती कोणती, तर त्यामध्ये पालापाचोळ्याची खते म्हणजे कोणती, आता आपण ऊस काढल्यानंतर, ऊस तोडणी झाल्यानंतर जो पालापाचोळा उरतो त्यांचं पालापाचोळ्याचं विघटन करून जी खते तयार केली जातात तिला पालापाचोळ्याची खते अशी म्हणतात. 2 नंबरचा मुद्दा गांडूळ खत हे तयार केले जातात. ते कसे तयार केले जाते हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. यावर वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ बनवले जातील. ह्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. 3 नंबरचं खत आहे ते म्हणजे कोंबड खत, ते आपल्याला डायरेक्ट पोल्ट्रीद्वारे मिळते. 4 नंबरचं आहे शेणखत, ते प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे. 5 नंबरचं आहे हिरवळीची खते, मग त्या हिरवळीच्या खतामध्ये ताग असेल, हे आपण गाडून त्याचं विघटन करून ती जी खते तयार होतात ती खते वापरून ही सेंद्रिय शेती केली जाते. तर प्रत्येक विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवून प्रत्येक, आता गांडूळ खत कसे वापरायचे, कसे तयार करायचे आणि ते तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात, तसेच शेणखतसुद्धा सहज आपण म्हणतो उकंड्यात टाकले, साठवले म्हणजे शेणखत तयार झाले असे नाही. शेणखत तयार करण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. म्हणजे शेणखत तयार करण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कशी हे सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवले जाईल. दुसरा व्हिडिओ तयार केला जाईल.
असेच या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे निरनिराळे आधुनिक शेतीचे सेंद्रिय शेतीचे व्हिडिओ बनवले जातील. ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवले जातील. पण तुमचं काम एवढंच आहे की आपल्यापर्यंत पोचवायचं कसं, तर या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्यापर्यंत मी जे नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.